brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। राज्यानं जो प्रस्ताव केंद्र सरकारकडे देणं गरजेचं आहे मदत मागणीचा, तो का दिला गेला नाही? निधी जो आहे तो काय सरकारच्या बापाच्या घरची नसतेच पैसे, कुणाची वैयक्तिक आम्ही पुढारी आहेत, मी खासदार, माझी काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून मी खासदार करायला का? मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्याच्या पाण्यासाठी नेत्यांचे दौरे झाले। दौऱ्यामध्ये नेत्यांनी जनतेला शेतकऱ्यांना आश्वस्त केलं की आम्ही तुम्हाला मदत करू। तात्पुरत्या स्वरूपाची काही मदत उपलब्धही झाली, पण शाश्वत स्वरूपाची मदत जी असते की ज्याच्यामध्ये मदतीमध्ये भाषणामध्ये नेत्यांनी वेळोवेळी उल्लेख केला की एनडीआरएफची मदत आम्ही तुम्हाला देऊ किंवा केंद्राला आम्ही विनंती केली आहे, परंतु ती मदत अद्याप मिळाली नाहीये। ती का मिळाली नाही या अनुषंगाने धाराशिवचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांनी एक तारांकित प्रश्न उपस्थित केला। निवडणुकीची धामधूम सुरू असताना तो प्रश्न उपस्थित केला गेला, त्यामुळे त्यांना उत्तर जे प्राप्त झाले त्याच्यामुळे त्यांचा उल्लेख असा स्पष्टपणे उल्लेख आहे की कोणत्याही स्वरूपाचं महाराष्ट्र सरकारने अद्याप त्याला माहिती दिलेली नाही, त्यामुळे ती मदत मिळू शकत नाही। आपल्यासोबत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, तुम्ही कोणती मदतीसाठी त्यांना तारांकित प्रश्न उपस्थित केला होता व त्याचं काय उत्तर आपल्याला? आपण बघितलं असेल की धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे जे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्या पुरामुळे प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। त्या नुकसानीच्या अनुषंगानं कायमस्वरूपी आपण सांगितलं जातंय की डबल इंजिनचं सरकार आहे, शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी ह्याच भूमिकेतनं, कारण खासदार म्हणून माझी बांधिलकी त्या सर्वसामान्य मतदाराप्रती आहे, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याप्रती आहे। तीच बांधिलकी जपत मी हे अधिवेशन 1 डिसेंबर पासून सुरू झालं, मी त्याच्यापूर्वी 21 दिवस एक तारांकित प्रश्न केंद्र सरकारकडे विचारणा केली होती की महाराष्ट्र राज्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्याला काय मदत केली। मला जाणून घ्यायचं होतं की या डबल इंजिनच्या सरकारचा फायदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय मिळाला। पण त्या ठिकाणी जे उत्तर केंद्राच्या गृह विभागानं, गृह मंत्रालयानं, स्वतः गृह राज्यमंत्री जे आहेत नित्यानंद रायजींनी जे दिलंय, त्याच्यातनं एक धक्कादायक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते। मी तुम्हाला त्यातला काही भाग वाचून दाखवणार आहे उत्तरातला। वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है। IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। IMCT की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है। याचा अर्थ सरळ आहे की राज्य सरकारकडनं मागणी आल्याच्या नंतरच राज्याला मदत देण्याच्या बाबतीत केंद्र सरकार एनडीआरएफच्या माध्यमातून विचार करू शकतं। मला इतकंच म्हणणं आहे की नुसत्या घोषणा करायच्या, आश्वासनं द्यायची, पॅकेज जाहीर करायचं, पण त्याच्या अनुषंगानं राज्यानं जो प्रस्ताव केंद्र सरकारकडे देणं गरजेचं आहे मदत मागणीचा, तो का दिला गेला नाही? माझी एक साधी मागणी आहे। आपण बघा, आपल्या जिल्ह्यातलंच उदाहरण सांगतोय मी। 5,77,544 हेक्टरवरच्या पिकाचं जमीन खरडून गेल्यामुळं जनावरांचं, शेतकऱ्याच्या घराचं प्रचंड असं नुकसान झालं होतं आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे 1154.80 कोटी रुपयाची मागणी मदतीसाठी शेतकऱ्यांची केली होती। त्याच्यापैकी जवळपास 350 कोटी रुपये अद्याप आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारकडनं मिळणं गरजेचं आहे। जर राज्य सरकारनं तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला असता, मान्य आहे मला राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्रासारख्या राज्यावर आहे, पण तो प्रस्ताव जर वेळेत राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे दिला असता तर केंद्र सरकारनं मदत केली असती। मी बघतोय मुख्यमंत्री महोदय, दोन उपमुख्यमंत्री महोदय प्रचारामध्ये व्यस्त आहेत, पण प्रचारामध्ये व्यस्त असताना मी माझी संविधानिक जबाबदारी जर पार पाडत असेल तर राज्य सरकारकडे तर एवढी मोठी यंत्रणा आहे, एवढे अधिकारी आहेत, प्रचंड पैसा त्याच्यासाठी खर्च होतो, मग ही आपली जबाबदारी नव्हती का? हा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्राकडे गेला का नाही
हे बघणं राज्यातल्या प्रमुखाचं, राज्यातल्या मंत्र्याचं, राज्यातल्या मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं काम नव्हतं का? मला वाटतं ही अतिशय खेदाची बाब आहे. आता तरी राज्यातल्या राज्य करणाऱ्या प्रमुखांनी, मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. तो प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याला मदत करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी जी निधी आवश्यक आहे तो केंद्राकडनं राज्याला येईल आणि राज्याकडनं शेतकऱ्याच्या पदरात पडेल. ज्याचे म्हणजे उल्लेख आहे केंद्रीय पाणी पथकाचा, त्या पाणी पथकाविषयी काही गमतीशीर गोष्टी बघितल्या, जसं की त्या लोकांनी टॉर्च मध्ये नुकसानीची पाहणी केली. त्याच्या आधारे जर आपल्याला मदत मिळणार असेल तर कितपत मदत मिळणार आहे आपल्याला? आणि दुसरी उदासीनता, की शासनाची उदासीनता आहे काही? मला सांगा, ही पाहणी जी आहे ती त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 3/11/2025 ते 5/11/2025 म्हणजे 2 दिवसात. 2 दिवसात. बरं, 3/11 कुठला महिना येतोय? नोव्हेंबर. नुकसान कधी झालंय? त्याच्या पूर्वी काही महिने गेलेत त्या नुकसानीला. हो, हो. मग काय तशीच परिस्थिती राहणार आहे का? एक 1.5 महिने त्याला मग ग्राउंड लेवलला? विलंब माझं झाला का? तेच म्हणणं आहे. पाहणीला सुद्धा विलंब झालाय आणि त्यांनी जी पाहणी केली 2 दिवसात, काय कपाळ कळणार आहे का? नुकसानीचा अंदाज काय 2 दिवसात येणार आहे का? पण असो, ह्यांनी पाहणी केली. आता ह्यांनी पाहणी करून, प्रश्न असा होता की ते पाहणी करताना सुद्धा टॉर्चच्या लाईट मध्ये अगदी- पाहणी अगदी- केलेली आहे. अगदी हे फक्त सोपस्कार म्हणून त्या ठिकाणी पार पाडलं जातंय. त्याच्यात कुठलीही वस्तुस्थिती तपासण्याचं मला तर तिथं दिसून येत नाही. आणि इतकंच म्हणणं आहे की ठीक आहे बाबा, सोपस्कार तर सोपस्कार, पण त्याच्यातली दुसरी गंभीर गोष्ट अशी आहे की राज्य सरकारनं किमान प्रस्ताव तरी पाठवू द्या ना, की बाबा आम्हाला आमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी इतक्या रुपयाची आवश्यकता, इतकी मदत केंद्र सरकारची आवश्यक आहे. पण तो प्रस्तावच जात नसेल तर ते दुर्दैवी आहे. जे पाहणी- आणि आपल्या सरकारचं किती दुर्लक्ष आहे हे यातून दिसतंय. जे पाहणीद्वारे फक्त घोषणेचा पाऊस पडला, शासन अजूनही उदासीनच आहे. निश्चित का? हाच प्रश्न सत्ताधारी मंडळींना, सत्तेत बसलेल्या, पदावर बसलेल्या, सरकार चालवणाऱ्या मंडळींना आता आपण विचारणं गरजेचं आहे. आणि सामान्य लोकांनी ह्याचं, सामान्य शेतकऱ्यांनी ज्याचं नुकसान झालंय, ज्याची प्रचंड अशी भयंकर अवस्था आहे, त्या माणसानं विचार करणं गरजेचं आहे. दादा, तुम्ही हा प्रश्न जो आहे तो निवडणुकीच्या धामधुमीत पसरला की जेव्हा प्रत्येक एक मत गरजेचं असतं, मला तेव्हा वाटतंय तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. हाच फरक असतो की ठीक आहे, निवडणूक आहे, निवडणूक लढणं आपलं काम आहे, आपण राजकीय जीवनात सक्रिय आहे, पण त्यांच्यापेक्षा पहिली आपली जबाबदारी काय आहे? तर आपलं संविधानिक काम पार पडणं. मी काय आहे? मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्याचा, सर्वसामान्य शेतमजुराचा, सामान्य मतदाराचा मी आवाज आहे लोकसभेतला. ते माझं पहिलं कर्तव्य आहे की माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर इतकी भयंकर परिस्थिती ओढावल्याच्या नंतर केंद्र सरकारनं काय मदत केली आपल्याला हे विचारणं माझं काम आहे. कारण ती मदत आल्याच्या नंतरच शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. आणि त्या भूमिकेतनं मी माझी जबाबदारी पार पाडली. पण राज्य सरकारमध्ये बसलेली जी मंडळी आहेत, जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री अशा महत्वाच्या पदावर आहेत, मला वाटतं ते त्यांची संविधानिक जबाबदारी पार पाडण्यात ह्या निवडणुकीच्या धामधमीत कुठं कमी पडले का ह्याचा विचार आता सर्वसामान्य माणसानं करावा. एखादा निधी मिळाला किंवा एखादी मदत मिळाली तर ती मी आणली किंवा माझ्या सरकारनं आणली, तसं हे सांगतायत, तसं याचं श्रेय कोण घेणार आता? एक लक्षात घ्या, मी विरोधी पक्षातला खासदार म्हणून त्या ठिकाणी सरकारला उणिवा, सरकारच्या त्रुटी लक्षात आणून देणं माझं काम आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीतनं फक्त उणिवा त्रुटी काढत बसण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय हेही बघणं माझं काम आहे. त्यामुळे असं नसतं की फक्त सत्ताधारीच माणूस हे करतो आणि आणि निधी जो आहे तो काय सरकारच्या बापाच्या घरची नसतेच पैसे, कुणाची वैयक्तिक. आम्ही पुढारी येतात, मी खासदार आहे, माझी काय वडलोबार्जित प्रॉपर्टी विकून मी खासदार निधी करायलोय का? किंवा केंद्र सरकार मदत करतंय. आता एनडीआरएफची केंद्र सरकार टॅक्सच्या रूपानं, जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा लोकांसाठी देत आहे. त्यामुळे लोकांकडनं जमा केलेली रक्कम लोकांच्या समाजोपयोगी कामासाठी वापरणं, लोकांना दिलासा देण्यासाठी वापरणं हे कर्तव्य आहे सरकारचं. आणि ते कर्तव्य फक्त आम्ही पार पडतोय. आम्ही आमचं काही विकून ही निधी देत नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पण ते कर्तव्य तरी आपण व्यवस्थित पार पाडतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता श्रेय आणणाऱ्या मंडळींनी हे का गेलं नाही याचा विचार करावं, हे पाठवावं. अतिवृष्टी झाली, नेत्यांचे दौरे झाले, शेतकऱ्यांना मदतीची आश्वासनं मिळाली, अद्याप मदत मिळाली नाही. शेतकरी अजूनही वंचित आहे, अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या या पत्रातून तर असा उल्लेख आहे की महाराष्ट्र शासनाने आणखी काहीच दिलेलं नाहीये. मदत कधी मिळणार? शेतकरी मदतीची अपेक्षा करत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.